चौधरी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील सायखाडा येथील 21 युनिट यू कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केलं। 2024-25 या हंगामात कारखान्याचं ऊसाचं बिल हे प्रति टन 2700 रुपये देणं अपेक्षित होतं, परंतु या कारखान्यानं हे बिल 2500 रुपये असं दिलं। उर्वरित 200 रुपये तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। त्यानंतरच 2025-26 हा हंगाम सुरू करण्यात येईल असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। याच परिसरातील बाकी कारखान्यांनी मागील वर्षी 2500 रुपये प्रति टन असा हंगामी दर दिला होता, परंतु या कारखान्यानं मात्र तो 2500 रुपये असा दिला। उर्वरित 200 रुपये तात्काळ द्यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। मोबत नाही ते पण निवेदन द्यावाच लागेल। एवढेच नव्हे तर कारखाना प्रशासनाला एवढीच विनंती करतो, आज आम्ही 100-200 आलोत। भविष्यात जर तुम्ही आम्हाला तुम्ही लक्षात घ्या, आम्ही काय म्हणतो तर तुम्ही जर भविष्यात आम्हाला आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर इथं न पुंगी वाजता 1000 लोक तुमच्या कारखान्यात घुसून पुंग्या वाजवतील, हे लक्षात ठेवा। तुमच्या चेअरमनला एक कळकळीची आणि आम्ही विनम्र विनंती करतो, त्यानंतर शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण की शेतकरी आधीच विविध संकटात आहे आणि तुम्ही त्याच्यात हे संकट उभं करता। 200 रुपये किमान तात्काळ आम्हाला 200 रुपये आजच्या आज अंमलबजावणी करा, नंतर जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा 1000 लोक तुमच्या इथं नाही करणार, आम्ही तुमच्या टेबलवर बसून तिथं जेवण करून तिथं तुमच्या कानात पुंगी वाजल्याशिवाय राहणार नाही। 25-26चा उजदर पण तात्काळ घोषित करा। तुम्ही पुन्हा देत नाहीत, पुन्हा द्यायचे 2300, पुन्हा म्हणायचे 2500 देऊ, त्याच्या पुन्हा रिकव्हरी हे आम्हाला नको। आता रिकव्हरी हे ते FRP, आणि FRP जर आम्हाला कळली असती तर आम्ही ऊस कशाला लावला असता, मिरची लावली असती, हे लावली असती। आम्हाला शेतकऱ्याला कळतच नाही ना इंग्रजी FRP हा शब्द, FRP जे इंग्रजी तुमचे शब्द आहे ते कळतच नाही। रिकव्हरी कशी काढतात तुम्ही आम्हाला सांगा ना। तुम्ही जे आज गावागावात जाऊन शेतकऱ्यांना ते बी लावा, ही बीट लावा, ती जात लावा, तशी रिकव्हरी येऊन जर सांगितली आम्हाला तर आम्हाला बी कळलं ना नेमकं काय। तर तुम्ही रिकव्हरी काढता म्हणजे इथं कारखान्यावर बसून। त्यामुळं आपल्याला शेतकरी बांधवांनो, आपल्याला भविष्यात एकजूट अशी ठेवायची आणि जास्तीत जास्त जोपर्यंत हे आपले 200 रुपये आणि 25-26चा जे दर घोषित करीत नाहीत तोपर्यंत आपण इथून उठायचंच नाही। आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते।